ಉಕ್ರೇನ್ನಿಂದ ಗಡಿ ತಲುಪಿರೋ ಭಾರತೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ನೆರೆಯ ದೇಶಗಳ ಮೂಲಕ ಆಪರೇಷನ್ ಗಂಗಾ ಯೋಜನೆಯ ಮೂಲಕ ಭಾರತಕ್ಕೆ ಕರೆತರಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಉಕ್ರೇನ್ನಲ್ಲಿ 20,000 ಭಾರತೀಯರಿದ್ರು. 17,000 ಜನರನ್ನ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಲಾಗಿದೆ. 6,000 ಜನ ತವರಿಗೆ ಮರಳಿದ್ದು 1,700 ಜನ ಉಕ್ರೇನ್ ತೊರೆಯೋದಕ್ಕೆ ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತಿದೆ. ಇದರ ನಡುವೆ ಕನ್ನಡಿಗ ನವೀನ್ ಶೆಲ್ ದಾಳಿಗೆ ಪ್ರಾಣ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದು, ಈಗ ದೆಹಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಹರ್ಜೋತ್ ಸಿಂಗ್ಗೆ ಗುಂಡು ತಗುಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿ ಬಳಿಕ ಛತ್ತರ್ಪುರದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿರೋ ಹರ್ಜೋತ್ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಂದೆ ತಮ್ಮ ಭಯಾನಕ ಅನುಭವವನ್ನ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೀವ್ನಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆಗ ಅಲ್ಲಿ ಗುಂಡಿನ ದಾಳಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಒಂದು ಗುಂಡು ನನ್ನ ಭುಜ ಹೋಗ್ತು. ಅಲ್ಲಿಯೇ ಬಿದ್ದೆ. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಕರೆತರಲಾಯಿತು. ಗುಂಡನ್ನ ಹೊರಗಡೆ ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳೋ ರಭಸದಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಕಾಲು ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕರೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದೆ. ನಾನು ಎಲ್ಟಿವ್ಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಎಲ್ಟಿವ್ಗೆ ಹೋಗೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಯಾನಕ ಘಟನೆ ನಡೆಯಿತು. ನನ್ನಂತೆಯೇ ಅಲ್ಲಿ ಹಲವು ಜನ ಕೀವ್ನಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ರಾಯಭಾರ ಕಚೇರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದೆ. ನನ್ನನ್ನು ಎಲ್ಟಿವ್ಗೆ ಕರೆದೊಯ್ಯೋದಕ್ಕೆ ಅವರು ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಒದಗಿಸಬಹುದೇ ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬರಲಿಲ್ಲ. ಅನೇಕರು ತಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಬಂಧಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಏನಾಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದೇ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿಲ್ಲ. ನಾನು ನಿರಂತರವಾಗಿ ರಾಯಭಾರ ಕಚೇರಿಯೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಿಸ್ತಿದ್ದೆ. ಅವರು ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಾಗ, ನೀವು ನಮಗಿಂತ ಮೊದಲೇ ಕೀವ್ ಬಿಟ್ಟು ಹೊರಟಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಇಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದು ನಮ್ಮಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಅಂತ ಹರ್ಜೋತ್ ಸಿಂಗ್ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. हरजोत सिंह ಏನೇನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನೀವೇ ನೋಡಿ. सर ये वाकया 27 तारीख का है, पिछले लास्ट मंथ का। मैं कीव से लवीव जाने के लिए, एक वोक्जालना स्टेशन है जहाँ से सारी ट्रेन मूव होती हैं हर सिटी के लिए, मैं वहाँ से ट्रेन लेने के लिए गया। मैंने 3 से 4 बार ट्राई किया, ट्रेन में बोर्डिंग नहीं हो पाए। एट द एंड फिर हमने डिसाइड किया कि हम प्राइवेट कैब बुक करते हैं। कैब्स के रेट बहुत हाई थे। अगर इंडियन करेंसी में देखा जाए तो नॉर्मल डेज में वो 3-4 हज़ार में हो जाता है, 5,000 हार्डली। बट उस दिन हमसे डिमांड करी गई $4,000, $3,000। तो लास्ट में मैंने $1,000 में डील फाइनल करी। हम 3 बंदे थे, 3 बंदों ने अपना शेयरिंग किया और कैब में निकल पड़े। हमने 3 चेक पॉइंट क्रॉस किए। जो तीसरा चेक पॉइंट था वहां से हमको रिटर्न करने के लिए कह दिया गया, क्योंकि उन्होंने कहा कि आप आज की जगह कल ट्रैवलिंग करिएगा, वो ज़्यादा बेटर है, रात को सिक्योरिटी रीजन के कारण सिक्योर नहीं। हमने कहा ओके। देन हम वापस अपनी सिटी में आ रहे थे, तो कीव सिटी के अंदर ही मेरे ऊपर, जैसे हम कैब में बैठा हुआ था, मैं बैक साइड में लेफ्ट हैंड साइड में मेरी आंखों के सामने एक गोली रेड कलर की बुलेट थी, एकदम चीखती हुई शीशा क्रॉस करके निकली। उसके बाद हम सब होपलेस हो गए, गाड़ी के अंदर नीचे बैठ गए। नीचे बैठने के बाद सर फायरिंग दबा के हुई। 3-4 बंदे लाइक जैसे सामने से मतलब जमीन पे, और 3-4 बंदे ऊपर बिल्डिंग से फायरिंग कर रहे थे कंटिन्यू। AK-47 थी उनके पास। उसके बाद हमने सर स्लोली डोर्स ओपन करे। मैंने खुद को बचाने के लिए अपने हाथ छाती से टच करके जमीन पे लेट गया, फुटपाथ का सहारा लेके। देन उसके बाद सर 2 बुलेट्स मेरी एक घुटने में लगी थी लेफ्ट हैंड साइड के, एक गोली सर मेरी दूसरे लात को चीरती हुई निकल गई थी, और एक गोली सर मेरे इस हाथ से एंटर करते हुए मेरी चेस्ट के अंदर एंटर कर गई थी। फिर उसके बाद सर मैं बेहोश हो गया था। मेरी आंखें खुलती थी तो मेरे को सिर्फ इतना दिखता था कि हल्का हल्का रोशनी, ठंडी हवा, क्योंकि उस वक्त टेम्परेचर डॉक्टर्स ने मेरे को बताया कि -2 था। मेरा ब्लड भी बहुत निकला था उस वक्त। 2 तारीख रात को 10 बजे मेरे को होश आई थी कि डॉक्टर्स ने मेरे को सारा एक्सप्लेन किया कि सर आपको गोली लगी थी, वहां से हमने आपको रिसीव किया, 3-4 घंटे आप सड़क पे पड़े रहे थे, आपका ब्लड निकल चुका था। फिर इन्होंने मेरे को जो बुलेट थी जो चेस्ट के अंदर, वो इन्होंने निकाल दी है। पेन है सर बॉडी में। मेरी जो सी लेफ्ट लेग है उसमें से भी बुलेट निकाल दी गई है, एंड उसको प्लास्टर कर दिया गया है।